सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। जिल्ह्यातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, अकोल्यातील युवतीवर अहमदाबाद येथे अत्याचार, पत्नीच्या भेटीसाठी पती चढला टॉवरवर, जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण पाणी समस्या, पालकमंत्रीच्या जनता दरबारात तक्रारींचे निराकरण। आता सविस्तर बातम्या। अमरावती परिक्षेत्रातील 22 पोलीस निरीक्षकांचे बदलीचे आदेश पारित करण्यात आले। त्यामध्ये अकोल्यातील 2 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, तर अकोला जिल्ह्यात 3 पोलीस निरीक्षक रुजू होत आहेत। अकोला जिल्ह्यातील 2 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणूक पाहता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभागातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आले। अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवळे यांनी बदली प्रक्रियेचे पत्र संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले। खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांची बदली यवतमाळ येथे झाली असून बोरगाव मंजूचे पोलीस निरीक्षक विजय मगर यांची बदली अकोला पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे। यासोबतच अकोला जिल्ह्यात 3 नवीन पोलीस निरीक्षक बदली होऊन येत आहेत। वाशिमचे गजानन गुलाने, सुरेश नाईक-नवरे तथा यवतमाळचे अनिल पाटील हे येत आहेत। संबंधित पोलीस निरीक्षकांना त्वरित पदभार सांभाळण्याकरिता कार्यमुक्त करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याही बदलीचे आदेश पारित होऊ शकतात। कॅटरर्समध्ये काम देण्याचे आमिष देऊन युवतीला अहमदाबाद येथे नेत बळजबरीने लग्न लावून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कॅटरर्समध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अकोल्यातील एका युवतीला मुंबईच्या वाहनाने अहमदाबाद येथे नेले। तेथे बळजबरीने तिचे लग्न लावले। त्यानंतर दुसऱ्या दोघांनी तिचे हातपाय बांधून जबरी अत्याचार केले। या प्रकरणी खदान पोलिसांनी 5 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत। खदान पोलीस स्टेशनमध्ये युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी माहिती दिली की अकोला शहरानजीक मलकापूर येथील एका 20 वर्षीय युवतीला तिच्या ओळखीच्या खदान येथील प्रवीण खिराडे नामक इसमाने कॅटरर्सचे काम देण्याच्या बहाण्याने मुंबई येथे जायचे असल्याचे सांगून तिला सोबत घेतले। परंतु या युवतीला प्रवीणने चक्क अहमदाबाद येथे नेले। तेथे एका म्हाताऱ्या दाम्पत्याकडे ठेवले आणि हेमंत नामक इसमासोबत जबरीने तिचे लग्न लावले। परंतु या युवतीने आपली फसगत झाल्याने आपण हेमंत सोबतच राहणार नसल्याचे सांगितल्याने तिला पुन्हा म्हाताऱ्या दाम्पत्याकडे नेण्यात आले। तेथे मात्र म्हाताऱ्या दाम्पत्याचा मुलगा राजेश तायडे याने आपल्या एका मित्राला बोलावले आणि या दोघांनी युवतीचे हातपाय बांधून 4 दिवस तिच्यावर जबरी अत्याचार केले। या युवतीने लपून सोबत नेलेल्या मोबाईलवरून मित्र तसेच नातेवाईकांसोबत संवाद साधला आणि घटनेची माहिती दिली। या माहितीच्या आधारे युवतीच्या नातेवाईकांनी अहमदाबाद येथे पोहोचून तिला अकोल्यात परत आणले। दरम्यान सदर या युवतीने या प्रकरणी खदान पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण खिराडे, हेमंत व राजू तायडे यांच्यासह अन्य 2 अनोळखी अशा लोकांवर कलम 376 सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात PSI नावकार, हेड कॉन्स्टेबल प्रमोद अटाळकर करीत आहेत। पत्नीला भेटण्याची ओढ आणि पारिवारिक वादाचा ताण घेतल्याने एका पतीने चक्क हाय टेन्शन पोलवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। 100 रुपयाचे आमिष देताच हा पती खाली उतरला। पत्नीला भेटण्याची ओढ आणि पारिवारिक वादाचा ताण घेतलेल्या एका मद्यपीने चक्क सासरवाडी परिसरातील हाय टेन्शन पोलवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। ही घटना रविवारी दुपारी डाबकीरोड पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या भौरत येथे घडली। बायकोला भेटण्याची ओढ असलेल्या संतोष पवार यांनी कौटुंबिक वादाचा ताण घेऊन भौरत बाखराबाद रोडवरील हाय टेन्शन पोलवर चढून बायकोला भेटण्याची मागणी केली। यावेळी उपस्थितांनी त्याच्या बायकोला घटनास्थळी पाचारण केले। मात्र मद्यपी संतोष पवार खाली येण्याचे नाव घेत नव्हता। शेवटी डाबकीरोड पोलिसांनी त्याला 100 रुपये देतो म्हणून खाली उतरण्यास सांगितले। यावेळी अथक परिश्रमानंतर त्याला खाली उतरवण्यात पोलीस आणि अग्निशमन विभागाला यश आले।
शहरातील एका मद्यपीने हाय टेन्शन पोलवर चढून 100 रुपयांची मागणी केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. त्याच्या या कृत्यामुळे मात्र सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. अनेकांनी विनंती करूनही तो खाली येण्यास तयार नव्हता. या दरम्यान अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या मद्यपीला खाली आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मात्र या मद्यपीने पोलिसांकडे 100 रुपयांची मागणी केली असता पोलिसांनी ती मागणी मान्य केल्याने तो पोलवरून खाली उतरला. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या रुग्णालयात पाणीच नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून लेडी हार्डिंगमध्ये पाणीच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील महिला रुग्णांसह गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात चांगली आरोग्य सुविधा दिल्या जाते. त्यामुळे या रुग्णालयात जिल्ह्याभरातून शेकडो रुग्ण येतात. त्यामध्ये अधिकतर ग्रामीण भागातील गरीब रुग्णांचा समावेश अधिक प्रमाणात असतो. परंतु काही रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याची बाब समोर आली आहे. येथे 2 हँडपंप असून ते सुद्धा बंद आहेत. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते. या भीषण पाण्याच्या समस्येकडे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षकांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी काही तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी जनतेच्या तक्रारी निवारणाबाबत सभा संपन्न झाली. पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनतेच्या तक्रारी निवारणाबाबतच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता सदर सभा सुरू झाली. लोकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपासह स्वतः उपस्थित राहून सादर केल्या. सर्व विभागाचे संबंधित अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. ज्या जुन्या तक्रारींची पूर्तता झाली नाही त्याचा अहवाल द्विपत्रित सोबत आणावा. एक प्रत पालकमंत्री यांच्याकडे सादर करावी, दुसरी प्रत स्वतःकडे ठेवावी. विभागीय जुन्या तक्रारींचा आढावा सुरू करताना पालकमंत्री व तक्रारकर्त्यांनी तक्रारीवरील कार्यवाहीची माहिती अधिकाऱ्यांना द्यावी अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी संबंधितांना आधीच केली होती. त्यानुसार सोमवारी आयोजित जनता दरबारात कामकाज करण्यात आले. जनतेच्या तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यात आले, तर काही तक्रारींवर चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले. या जनता दरबाराला जिल्ह्याभरातून नागरिकांनी हजेरी लावली होती. सर्पमित्र बाळ काढणे हे सध्या कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना या आजाराच्या उपचारासाठी मदतीची गरज असून वन विभागाद्वारे 20,000 रुपयांची मदत करण्यात आली. या व्यतिरिक्त दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात वन्यजीव व निसर्ग संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण व जीवनदायी काम करणाऱ्या जिल्ह्यात नावलौकिक असलेले सर्पमित्र बाळ काढणे सध्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत. वन विभागातर्फे यावर्षीचे मानद वन्यजीव रक्षक हे पद बाळ काढणे यांना वन्यप्राणी व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त बाळ काढणे यांनी गेल्या 30 वर्षापासून सापांपासून नागरिकांचे संरक्षण तर केलेच, शिवाय सापांना जीवनदान देऊन पर्यावरणाचा समतोल देखील राखला. परंतु गेल्या डिसेंबरपासून बाळ काढणे हे कॅन्सर या आजाराने ग्रस्त झाले. विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक न जाणवल्यामुळे सध्या स्थितीत त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचार करायचे आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आर्थिक मदतीसाठी जनतेने समोर येऊन त्यांना शक्य तितकी आर्थिक मदत करावी याकरिता बाळ काढणे यांची हाक आहे. विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पुढारी यांनी बाळ काढणे यांना आर्थिक मदत दिलीच, परंतु आणखी आर्थिक मदतीची गरज त्यांना भासत आहे. काल रविवारी अकोला वन विभाग तर्फे बाळ काढणे यांना 20,000 रुपये रोख उपचारासाठी मदतीच्या स्वरूपात देण्यात आले. या व्यतिरिक्त जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. आणि मला जसा कॅन्सर समजलं आपल्याला कॅन्सर आहे त्यावेळेस खरोखर मी सायकोलॉजिकल खूप घाबरलो. पण आज मला लोकांनी खूप धीर दिला व मी चांगलीच कामं केलेली आहे. 20 वर्षापासून मी वन्यजीवांची सेवा करत आहे व या सगळ्या लोकांनी मला फार धीर दिला व धीर दिल्यामुळे मी आज मानसिकतेने खूप स्ट्रॉंग झालेलो आहे. मात्र यामध्ये खर्च खूप आहे.
आणि खर्च खूप असल्यामुळे खूप लोकांनी मला मदत केली. आज आमचे वन खात्याचे सर्व लोक आले, यांनी सुद्धा मदत दिली. पण अजून कुठे तर काही आर्थिक माझी सेवा बघून जर कोणी मदत केली तर मला ते निश्चितच आज हवी आहे. कारण याचा असा प्रश्न आहे की आपल्याला पूर्ण वर्षभर याचं ट्रीटमेंट करावंच लागते. आपल्याला जरी आपण बरे झालो तरी पण त्याची ट्रीटमेंट जी आहे ती खूप कठीण आहे व ती अशी लांबत जाते व ती खर्चिक आहे ती. मग आता जर कुठे मुंबईला तर जायचं आहे मला, आता आमचे जे जवळचे लोक आहेत ते म्हणाले तुम्ही मुंबईलाच चला, तर मुंबईला मला जावंच लागेल. व काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण इथे स्पष्ट बोलू शकत नाही, पण आर्थिक योजनेत असल्यामुळे ह्या गोष्टी अशा कठीण वाटतात. अकोला शहरातील अतिव्यस्त मानल्या जाणाऱ्या गांधी रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे नागरिकही वैतागले आहेत. मनपाचा अतिक्रमण विभाग मात्र ढिम्म झाला आहे. अकोला शहरातील अतिव्यस्त मानल्या जाणाऱ्या गांधी रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने केलेले अतिक्रमण आता डोकेदुखी ठरत चालले आहे. महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून मनपा कार्यालयासमोर ओपन थिएटर ते फतेह चौक, सिटी कोतवाली चौक मार्गापर्यंत लहान रेडीमेड कापड विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावर सदर अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच रस्ते अरुंद, त्यामध्ये अतिक्रमणामुळे वाहनधारक पुरते वैतागले आहेत. विशेष बाब म्हणजे मनपा अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 2 शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आली, जेणेकरून प्रमुख मार्गावर होणारे अतिक्रमण थांबले जाईल. परंतु मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी मात्र कर्तव्यात कसूर करताना दिसत आहे. या विभागातील कर्मचारी अधिकारी केवळ वाहनामधील इंधन जाळून मनपाच्या पैशांचा अपव्यय करीत असल्याचा आरोप होतो आहे. नुसती फेरफटका मारण्यासाठी मनपाचे वाहन फिरवले जाते. प्रमुख मार्गावरील अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी होणार होती, ती अंमलबजावणी हवेतच विरली. शहरातील प्रमुख मार्गावर केलेल्या अतिक्रमणातून केव्हा मुक्ती होणार असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपयांची मदत जमा करण्यात येणार असून या योजनेच्या अंमलबजावणीत तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यभरातील तहसील कार्यालयामार्फत शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6,000 रुपये आर्थिक सहाय्य 3 टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवर ग्रामस्तरीय समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर पात्र अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड करावयाच्या आहेत. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या गावनिहाय शेतकऱ्यांच्या याद्या केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यातील तहसील कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आले आहे. राजस्थान उदयपूर येथे संपन्न होणाऱ्या ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता अकोला क्रीडा प्रबोधिनीचा 10 सदस्यीय संघ रवाना झाला. राजस्थानच्या उदयपूर येथे 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऑल इंडिया इंटरसिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. हा संघ अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीमधून उदयपूरकरिता रवाना झाला. या संघात 10 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हे 10 खेळाडू अकोला क्रीडा प्रबोधिनीचे आहेत. त्यामध्ये अझहर अली, अजय पैंदोर, कैलास जाधव, सह्यद साद, सचिन चव्हाण, गजानन कबीर, वैभव लांबोरे, क्षितिश तिवारी, सुदर्शन रोणकर, शुभम चौधरी, हेमंत राजूरकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक गजानन बदे, व्यवस्थापक प्राध्यापक संजय काळे रवाना झाले. तत्पूर्वी क्रीडा प्रबोधिनी येथे या सर्व बॉक्सरांना शुभेच्छा देण्यात आल्या. या संदर्भात राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. अकोला येथील मुंगीलाल बाजोरिया मैदानावर पूज्यगिरी बापू महाराजांच्या शिवकथेचे आयोजन करण्यात आले असून या शिवकथेच्या श्रवणाकरिता भाविकांची गर्दी होत आहे. शिवकथा हे महापुराण असून त्यांची रचना जगत कल्याणासाठी केली आहे. ही केवळ कथा नसून ती दृष्टी स्वच्छ करण्यासाठी
मानसिक रूपी डोळ्यात घालण्यासाठी तयार केलेले झणझणीत अंजन असून शिव महापुराण रूपी अंजन भक्तांनी नित्य मनरूपी डोळ्यात घालून कृतार्थ होण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय संत पुजारी गिरीबापू यांनी केले। ते पुढे म्हणाले, शिव महापुराणमध्ये शिव तत्व समावलेले असून हे तत्व फार गंभीर आहे। हे निराकार तत्व असून त्याला आदिशक्ती म्हणतात। शिव हे योगेश्वर असून जीवाचा उद्धार करणारे आहेत। ते पशुचा ही उद्धार करणारे असल्यामुळे ते पशुपतीनाथ असल्याचे गिरी महाराज यांनी यावेळी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। बात नहीं कही मैंने, ये महादेव ने कहा, ये श्लोक शंकर भगवान के मुख में से प्रकट हुआ है। ये शंकर जी का प्रसाद है, स्वयं महादेव बोले। सुनो विष्णु, नाम सर्व पाप हरम परम भविष्यति न अकोला महानगरपालिकेत पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन मनपा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनद्वारे करण्यात आले। जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेक्यांच्या भयाळ हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना महापालिकेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मनपा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त संजय कापडनीस यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, शिवसेना गटनेता राजेश मिश्रा, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिम चंदाणी, नगरसेवक आशिष पवित्रकार, नगरसेविका नंदा पाटील, रंजना विंचरकर, कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष उमेश अण्णा मिरजामले, गौतम गवई, जमीर भाई, कन्हैयालाल आहुजा व मनपा अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। जिल्ह्यातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, अकोल्यातील युवतीवर अहमदाबाद येथे अत्याचार, पत्नीच्या भेटीसाठी पती चढला टॉवरवर, जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण पाणी समस्या, पालकमंत्रीच्या जनता दरबारात तक्रारींचे निराकरण। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल। सिटी मैत्रीण, जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास।
नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. RRC सिटी मैत्रीण पर्व दुसरं. RRC Network.